बॉम्बे हायकोर्टाची क्लर्क पदाची लेखी परीक्षा झालेली आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना, ज्या उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आहेत किंवा ज्यांना वाटतं की आपण कट ऑफ मध्ये येऊ शकतो, अशा उमेदवारांसाठी महत्वाचा टप्पा ठरतो तो स्किल टेस्ट. आता स्किल टेस्ट किंवा मग त्याला आज आपण टायपिंग टेस्ट म्हणतो. आता ही स्किल टेस्ट नेमकी असते तरी काय, की स्किल टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाते, ही टायपिंग टेस्टमध्ये महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या असतात, ज्या आपल्या टायपिंग टेस्टचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कशा पद्धतीचं असतो, किंवा मग टायपिंग टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाते, त्याचे पॅसेज कोणते असतात, मग कीबोर्ड कोणता असतो, मग फॉन्ट कोणती असते, साईज कोणती असते, किंवा मग इतर अनेक शंका जे आहेत ते टायपिंग टेस्ट संदर्भात उमेदवारांना आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहेत. नमस्कार, मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर, जिथे फायद्याच्या गोष्टी आपण अगदी मोफत पद्धतीनं सामान्य उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो. आता स्किल टेस्ट म्हणजेच काय किंवा मग स्किल टेस्ट कशा पद्धतीनं असते त्याचं स्वरूप आपण थोडक्यात सुरुवातीला पाहून घेऊया. बॉम्बे हायकोर्टाला लेखी परीक्षा झाल्यानंतर स्किल टेस्ट जी असते त्याला टायपिंग टेस्ट म्हणतो. ती टायपिंग टेस्ट फक्त आणि फक्त इंग्रजी टायपिंग टेस्ट असते. त्याला 40ची स्पीड महत्वाची असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किती मार्क्स पडले आहेत त्याच्या बेसवर कट ऑफ किती लागेल याचा सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. ज्या उमेदवारांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन कोर्ट रिक्रुटमेंट या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता बघूया की याचा स्वरूप कशा पद्धतीचा असतो, स्किल टेस्ट नेमकं असते तरी कशी. आता स्किल टेस्ट म्हणजेच काय, तुम्हाला फक्त 40ची स्पीड असलेली इंग्लिश टायपिंग तुम्हाला तिथे करून दाखवायची असते. आता हे जे स्किल टेस्ट आहे यासाठी जे आहे 40ची म्हणजेच काय, एका मिनिटामध्ये 40 शब्द तुम्हाला मारून दाखवायचे असतात. 10 मिनिटं 400 शब्द असा याचा स्वरूप असतो. तुम्हाला 10 मिनिटामध्ये 400 शब्द टाईप करून दाखवायचा असतो. त्यामुळं ज्या उमेदवारांचं आता लेखी परीक्षा झाल्यानंतर ज्यांचे मार्क्स 65-60+ अबोव आहे त्यांच्यासाठी स्किल टेस्टसाठी ही बेसिक आणि अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अतिशय बारकावे आणि महत्वाचे टिप्स तुम्हाला स्किल टेस्टसाठी आपण देणार आहे. आता स्किल टेस्टचं स्वरूप बघितल्यानंतर महत्वाचा टॉपिक येतो तुमची स्पीड आणि अॅक्युरसी. आता टायपिंग टेस्टमध्ये तुमची स्पीड आणि अॅक्युरसी अतिशय महत्वाची असते. ज्या उमेदवारांची स्पीड ही 40च्या जास्त असते म्हणजे त्या उमेदवारांची अॅक्युरसीवर मेंटेन करणं गरजेचं आहे. ज्या उमेदवारांची अॅक्युरसी चांगली आहे त्या उमेदवारांना स्पीडवर फोकस करणं गरजेचं आहे. कारण बॉम्बे हायकोर्टामध्ये तुमची स्पीड आणि अॅक्युरसी हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. तुमची स्पीड कितीही असली पण अॅक्युरसी जर नसेल तर तुमचं सिलेक्शन होणं कठीण आहे. त्यामुळे स्पीड आणि अॅक्युरसी मेंटेन करण्यासाठी अतिशय महत्वाचं गरजेचं आहे. आता स्पीड आणि अॅक्युरसी कशी मेंटेन करायची याची अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तुमचे सोपे शब्द एबीसीडी जो अल्फाबेट्स आहेत ते अल्फाबेट्स कव्हर करून घ्या. त्यानंतर सोपे शब्द तुम्ही टायपिंग करण्याचा सराव करा आणि त्याच्यानंतर मग सुरुवातीला जे आहेत तुम्ही अॅक्युरसीवर फोकस करा आणि मग त्याच्यानंतर तुमची एक वेळ अॅक्युरसी जर चांगली आली, तुमचे फिंगर्स जर बरोबर प्रॉपरली त्या कीवर जर बसत असेल तर मग त्याच्यानंतर तुम्ही स्पीडवर फोकस करा. अशा पद्धतीची तुमची अॅक्युरसी मेंटेन आणि स्पीड दोन्ही सुद्धा तुमची मेंटेन केल्या जाईल. सुरुवातीला सोपे शब्द, त्याच्यानंतर सोपे पॅसेज आणि त्याच्यानंतर मग कठीण शब्दाकडे तुम्ही असं रन करायला पाहिजे. त्यानंतर बघूया की स्पीड आणि अॅक्युरसीसाठी सराव कशा पद्धतीने करायचा. आता स्पीड आपण प्रॅक्टिस करत असताना सराव करताना सुरुवातीला जे आहेत हे आपण कीबोर्डकडे पाहून टाईप करण्याची आपली सवय असते. परंतु कालांतराने तुमची स्पीड आणि अॅक्युरसी जर तुमची चांगली जर झाली तर हळूहळू तुमचे कीबोर्डकडे न बघता तुम्ही स्क्रीनकडे बघून तुम्ही टायपिंग करण्याचा सराव करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही फुल टाइम स्क्रीनकडे बघून सराव करणार नाही तोपर्यंत तुमची स्पीड मेंटेन होणार नाही. अॅक्युरसी कव्हर होईल परंतु तुमची स्पीड मेंटेन होणार नाही. त्यामुळं जास्तीत जास्त सराव जो आहे हा स्क्रीनकडे बघून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. दुसरा महत्वाचा विषय आहे की जे टायपिंग करताना काही स्पेशल कॅरेक्टर आहे. जसं की आता इंग्लिश टायपिंग मध्ये काय असतं की स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच फुल स्टॉप म्हणा किंवा मग कॉमा म्हणा किंवा मग आपलं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणा, असे जे काही स्पेशल कॅरेक्टर आहे याच्यावर सुद्धा फोकस करायला पाहिजे. यानंतरच तुम्हाला आता प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची आणि किती वेळ करायची. जास्तीत जास्त जे आहे तुम्हाला 2 ते 3 तास प्रॅक्टिस करायला पाहिजे डेली. आता हे 2 ते 3 तास कंटिन्यू प्रॅक्टिस न करता तुम्हाला 30-30 मिनिटाचे स्लॉट करून तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. जर तुम्ही 2 तास प्रॅक्टिस करत असेल तर किमान तुमचे 30-30 मिनिटाचे सुद्धा त्याच्यामध्ये स्लॉट असायला पाहिजे. म्हणजे 30 मिनिटं कंटिन्यू प्रॅक्टिस करा, नंतर मग थोडा ब्रेक घ्या, नंतर पुन्हा 30 मिनिटं नंतर ब्रेक घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. या व्यतिरिक्त तुमचे काही जर डाऊट्स असतील, शंका असतील तर तुम्ही तसं कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील. आता आपण पुढचा महत्वाचा टॉपिक बघूया की तुमची आता स्किल टेस्टसाठी टायपिंग स्पीड आणि अॅक्युरसी कशी डेव्हलप करायची. अतिशय शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली ट्रिक्स अशी आहे की सर्वात महत्वाचा तुमचा कीबोर्ड असतो. जर तुमचा कीबोर्ड चांगला असेल तरच तुमची प्रॅक्टिस ही अॅक्युरसी आणि स्पीड दोन्ही मेंटेन होईल. मॅक्झिमम जो आहे हायकोर्टामध्ये कोणते कीबोर्ड
यूज केल्या जातात किंवा मग डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये कोणते कीबोर्ड यूज केले जातात त्याच कीबोर्डवर तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता हायकोर्टामध्ये मॅक्झिमम डेल आणि एचपीचे कीबोर्ड्स रेफर करतात, त्याच्यामुळे डेल किंवा एचपीचेच कीबोर्ड तुम्ही रेफर करायला पाहिजे. मार्केटमध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल ते होऊन जाईल. तुम्हाला ऑनलाईन जर घ्यायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर ते उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची ट्रिक्स आहेत की मॅक्झिमम जे आहे तुम्ही पीसीवर किंवा मग लॅपटॉपवर प्रॅक्टिस करायला पाहिजे. सॉफ्टवेअर जर असेल तर सॉफ्टवेअर करा, नाहीतर मग एमएस वर्डला जरी तुम्ही केलं तरी ते बेस्ट आहे. एमएस वर्डला किंवा मग लिव्हराला केलं तरी चांगलं आहे. तर अशा सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करायला पाहिजे. मोबाईलवर प्रॅक्टिस करणं शक्यतो टाळा. मॅक्झिमम पीसी किंवा मग लॅपटॉपमध्ये प्रॅक्टिस करण्याचा एक सराव करा. तिसरी महत्वाची ट्रिक्स आहे ती तुमची बसण्याची पद्धत. तुम्हाला 10 मिनिटं जिथे एक्झाम द्यायची आहे तिथे तुम्हाला 10 मिनिटं बसण्याची प्रॅक्टिस तुम्हाला गरजेची आहे. 10 मिनिटं बसताना तुमचे हात दुखायला नको किंवा मग तुम्हाला पाठीचा त्रास व्हायला नको, अशा पोश्चरमध्ये तुम्हाला बसायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही अशी एक बैठक व्यवस्था करा जिथे तुम्हाला बसण्यासाठी अडचण जाणार नाही. तुमचे हाताचे जे कीबोर्ड आहेत ते कीबोर्ड बरोबर तुमच्या शरीराच्या हाईटनुसार ते स्टेबल असले पाहिजे. अशा पद्धतीचं तुम्ही जर तुमची बसण्याची पद्धत केली तर बेस्ट तुमची स्पीड आणि अॅक्युरसी दोन्ही मेंटेन होणार आहे. यासोबतच जे काही महत्वाचे टेक्निक्स आहेत किंवा मग टिप्स आहेत ते एक्झाम वेळेस तुम्हाला लागू पडणार आहेत. तर त्यासाठी जेव्हा तुमचं कट ऑफ लिस्ट येऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला बेस्ट टिप्स अजून एक्झाम टाइमसाठी कोणत्या महत्वाचे असणार आहे, एक्झामला जाण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा जात असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची महत्वाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं सध्याची तुमची स्पीड किती आहे आणि अॅक्युरसी कशा पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये काय अडचणी जात आहेत, या अडचणी तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता. नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल आणि तुमची स्पीड डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. यासोबतच बॉम्बे हायकोर्टाची म्हणा किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाची म्हणा पूर्ण रिक्रुटमेंट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालवत असतो. त्यामुळे ज्या उमेदवारांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्या उमेदवारांनी नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर आपण महत्वाचा व्हिडिओ घेऊन देणार आहे. त्यासोबतच जे पिऊन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्किल टेस्टसाठी किंवा मग शारीरिक सापळता चाचणीची महत्वाचे टेक्निक्स आपण घेऊन येणार आहे. त्यामुळं आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे तुमचे मित्रमंडळी बॉम्बे हायकोर्टासाठी तयारी करत असेल, डिस्ट्रिक्ट कोर्टासाठी तयारी करत असेल तर त्यांना या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा, म्हणजेच नक्की त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.